गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनच्या मागणीनुसार माननीय खासदार श्री सुनील तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील पहिली अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण मोठ्या थाटामाटात 3 वर्षापूर्वी केले होते। मात्र जेमतेम 2-2.5 वर्षे चालल्यानंतर ही रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे। पत्रकारांच्या मागणीनुसार खासदार सुनील तटकरे यांनी HDFC बँकेच्या CSR फंडातून ही रुग्णवाहिका गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनच्या सुपूर्द करण्यात आली होती। या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा गोरेगावातील रुक्मिणीबेन मंगल कार्यालयात संपन्न झाला होता। यावेळी बोलताना गोरेगाव व आजूबाजूच्या परिसरात रुग्णवाहिकेची नितांत गरज होती, ती पूर्ण झाली आहे। आता या रुग्णवाहिकेचा योग्य वापर व्हावा अशी अपेक्षा देखील खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली होती। सोबतच लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाणारे पत्रकार हे राज्याच्या जडणघडणीमध्ये योगदान देत असतात, परंतु गोरेगावातील पत्रकारांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून लोकसेवेचा असा उपक्रम हाती घेतलाय, त्याकरिता गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनचे भरभरून कौतुक केले होते। मात्र या कौतुकाची चीज गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनने केले नसल्याने चित्र गेल्या 2-2.5 वर्षात पाहायला मिळत आहे। या रुग्णवाहिकेची देखभाल दुरुस्ती न करता ही रुग्णवाहिकाच व्हेंटिलेटरवर ठेवल्याने खासदार सुनील तटकरे यांची अपेक्षा भंग पावली आहे। शिवाय गोरेगाव व आजूबाजूच्या रुग्णांची गैरसोय देखील होत आहे। ही रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे। यासाठी लवकरात लवकर ही रुग्णवाहिका सुस्थितीत चालू करण्याची मागणी गोरेगाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून होत आहे। रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो, गोरेगाव।